जातो आहे का? बाप रोज रडत नाही, बाप दोनच वेळेस रडतो. पहिली वेळेस बाप कुठं रडतो? ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं केलं, आपण स्वतःला कधी ड्रेस घेतला नाही माय बाप, आणि त्या मुलाला 4-4, 5-5 हजारचे ड्रेस घेऊन दिला, तो बाप रात्रंदिवस राबला, रात्रीचे दिवस हाडाचे काड केले, रक्ताचं पाणी केलं, लोकांची मजुरी केला, पोराची फीस भरला. तो बाप कधी रडत नाही. पण लहानाचं मोठं केलंय पोराला, ते पोरग ज्या दिवशी उलट बोलते ना बापाला, त्या दिवशी हंबरडा फोडून बाप रडतो. बापाचं पहिलं रडणं आहे आणि बापाचं दुसरं रडणं आहे का दादा? ज्या मुलीला लहानाचं मोठं करत असताना स्वप्नाचे स्वतःचं स्वप्न चकनाचूर केलं आणि त्या मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी तिचे स्वप्न पाहिला आणि तिला लहानाचं मोठं करत असताना तिचे स्वप्न बघितले, माझ्या मुलीला चांगला मुलगा बघून देईल, माझ्या मुलीला सुखात ठेवन, माझ्या मुलीसाठी कष्ट करायचंय, माझ्या मुलीसाठी मला झोपायचं नाही, माझ्या मुलीसाठी मला नौकर राखायचंय, राबायचंय, कष्ट करायचंय म्हणणारा बाप ज्या दिवशी 20 वर्ष त्या मुलीला तळहाताच्या फोडासारखा जपतो ना, ज्या दिवशी ती मुलगी नवरी होऊन घरच्या बाहेर जाते ना, तो बाप महाराज हंबरडा फोडून रडतो. मुलीला पाठवत असताना कधी बाप समोर येत नाही, कारण तो कंट्रोल करू शकत नाही स्वतःला. ते रडतोय महाराज का? मी जर आता हिला जाऊन मिठी मारली तर माझी मुलगी फार रडल, म्हणून बाप पाठवायला सुद्धा मागे राहतो. आणि मुलगी गाडीत बसून निघून गेल्याच्या नंतर बाप घरी जाऊन ढसा रडतो. त्याचं नाव बाप आहे महाराज. असं वाटते आपणाला की जगाच्या पाठीवर दुसरा पांडुरंग म्हणजे आपला बाप आहे आणि रुक्मिणी म्हणजे आई आहे. आई बाप जर दुखवले ना तर जगाच्या पाठीवर कुठलाच देव तुम्हाला स्वीकारत नाही. एवढी ताकद माय बाबामध्ये आहे. आपणाला आई प्रेम करणारी दिसते, आई डोक्यावर हात फिरवणारी दिसते, पण बाप काळजातून आपलं कष्ट करणारा बाप कधीच कोणाला दिसत नाही. उरामध्ये माया काळ्या मेघवानी दाखवेना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्याला बाप कळाला त्याला पंढरीतला देव कळतो, ज्याला आई कळाली रुक्मिणी माते कळते. म्हणून हे अंतकरण एवढा मोठे महाराज बापाचं. लहानाचं मोठं केला, मुलीचं लग्न ठरवला आणि तो राजा होता. हातात हात धरला आणि सभेमध्ये फिरू लागलाय आणि सगळ्या पाहुणे रावळे मंडळी जे आलेत ना त्यांची ओळख करून देतो. म्हणे हे राजा, हे राजा आहे, हे राजा आहे. ओळख करून दिला आणि थोडस बाहेर गेला. बाहेर गेल्याच्या नंतर 1000 बकऱ्याची दावण दिसली आणि त्या बकऱ्याकडे बघून बापाला प्रश्न विचारते. म्हणे बाबा ती काय आहे? तर बाप सांगतो मुलीला, बाई ती बकरे कशासाठी आणले बाबा? जेवणे. ह्या बकऱ्याची मेजवानी लोकांना खाऊ घालायची. पाहुणे आलेत ना त्यांना खाऊ घालायचं. बाबा यांना खाऊ घालता, यांना कापता तुम्ही? कापावं लागते माय. कशासाठी कापता सांगू? 2 मिनिटं सांगतो, लक्ष घालून. ज्याच्या पुढे बकरं कापलं जाते, ज्याच्या पुढे कोंबडं कापलं जाते, त्या देवाला कधी देव मानायचं नाही. कधीच तुम्हाला पाप लागला का? प्रत्येक संतांनी याचा विरोध केलाय. हेंदरी शांदरी दैवत कोण पूजे भूते खेती, आपल्या पोटा शिरडते. अरे त्याचं पोट भरायची त्याला अक्कल नाही. त्या देवापुढे तुम्ही बकरी कापता आणि त्याला नवस करता. नवस करायचा असेल ना पांडुरंगाला करा, नवस करायचा असेल भगवान शिवाला करा. हे देव फार मोठे आहेत महाराज.
कुठे येड्या लोकांच्या एवढे महाग लागून तुम्ही अशा देवाच्या मागे लागले, ज्या देवाच्या मागे लागून कल्याण नाही वाटोळ होते का? एका बकऱ्यातही जीव आहे, एका कोंबड्यातही जीव आहे दादा. त्यांना कापून खाण्यापेक्षा हजारो प्रकारची भाज्या झाली ते खा. कोण नको म्हणले तुम्हाला? पण अशाचा जीव घेताय देवासमोर. फार मोठं दुर्दैव आहे, फार मोठं पाप आहे. टाळा ते, कमी करा. सांगणार जरी चांगलं नाही भेटला तुम्हाला, पण सुधरा, कमी करा, नका करू. ते पाप आहे. एखाद्या आईला 4 मुलं आहेत, त्या 4 मुलापैकी एक मुलाला जर कापत असताना आई बघितली, वाटण तिला कापू दे म्हणून खोडीपणा करतो, त्रास देतो आईला, तरी सुद्धा नाही कापायचं. त्या स्वतःचं प्राण अर्पण करल आई, पण त्या मुलाला मरू देत नाही. मग एका शेळीला 3 पिल्ले आहेत, त्या शेळीच्या समोर तिचं पिल्लू कापलं जाते. तिचा अंतःकरण काय म्हणत असेल? तिला आई नाही, त्याला भावना नाही, त्याला वाचावं वाटत नाही, त्याला जगावं वाटत नाही, त्याला कापतो का? निष्पाप प्राणी आहे, ते बोलत नाही म्हणून त्याला कापतो का? देव भेटेल आपल्याला? नाही भेटणार. हे कळले कधी? त्या कन्येला कळालंय, त्या मुलीला कळालंय. ती मुलगी म्हणले, बाबा कापावंच लागेल का? कापावं लागेल. एकांतामध्ये जाऊन विचार केली, अरे माझ्या लग्नासाठी जर 1000 बकऱ्याचं प्राण जात असेल, जीव जात असेल, तर लग्न नाही केलं तर जमणार नाही का? नाही जमणार का? विचार केला, नाही सांगितली बापाला, नाही सांगितली आईला. मागच्या दरवाजेवाटी पळून गेली ते जंगलात लपून बसली, सापडली नाही. हजारो सैनिक पाठवले बापानी, नाही भेटली. अशा ठिकाणी भेटली की तिथं कोणी शोधायला गेलंच नाही महाराज. अशा ठिकाणी बसली आणि भक्ती करायची. देवा कसा भेटशील तू, कसा भेटशील? पण सांगू, जोपर्यंत मार्ग दाखवणारा गुरु भेटत नाही, संत भेटत नाही, तोपर्यंत देव भेटत नाही महाराज. त्यासाठी संतांची गरज आहे. तशीच भक्ती करत राहिली, पण कुठल्या देवाचं नामस्मरण करावं नाही.